देखो थापा देखो ये थापा नाम क्या है तुम्हारा गए जाए तो बसून चहा पितो ना हा पॉम्पम आहे पॉम्पम इतरा गरमी का चाय पिरो बघा ह्याच्यासाठी मागवलं मी कारण गाडीवर बसून कसा याची गाडी कोणाची आहे तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो मी आणि स्वागत करतो तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसामध्ये माणूस तोच आहे टी शर्ट तोच आहे पण दिवस नवीन आहे आणि व्हिडिओ सुद्धा नवीन आहे ठीक आहे ऍडजस्ट करून घ्या थोडं टी शर्ट तेच आहे ब्लॅक वाला काल पण हेच घातलेलं होतं हॉस्टेलला आम्ही राहतो त्याच्यामुळे हॉस्टेलला राहतो त्याच्यामुळे थोडासा आपल्याला टी शर्टचा विषय समजून द्या ठीक आहे कपडे धुवायचा विषय आहे तर आजचा सुरुवात अशी झाली आहे की आज हॉस्टेलला लाईटच नाही आहे बघू शकता तुम्ही सगळं इकडं अंधार अंधार आहे फॅन बंद आहे सगळं आहे कालपासून लाईटची ये जा चालू आहे मोबाईलमध्ये चार्जिंग नाही पॉवर बँकला लावून आणि व्हिडिओ शूट करतोय हे बघू शकता पॉवर बँक इथे कनेक्टेड आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करायचा विषय चाललेला आहे तर त्याच्यामुळे मला आज प्रोटीन शेक काहीच नाही करता आलं प्रोटीन शेक नाही ते आपलं बनाना शेक ते वगैरे काहीच नाही करता आलं निघूया आता जिमला आणि सुरुवात करूया आजच्या दिवसाची आणि आजच्या ब्लॉगची आशा करतो सगळेजण चांगल्या असाल आणि हा पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा बाकीच्या नंतर रे व्हिडिओ लाईक करून ठेवा आधीच काही टेन्शन नाही ठीक आहे चला जाऊ जिमला आणि दूध आता मी असाच घेईन असाच पिन काय रिफ्रेशमेंट साठी मी दूध नाही मी लस्सी पिली कारण गोड असते ना तर मला चहाची खूप सवय होती आधी तर चहा सोडला तेव्हापासून आज सकाळी मी बनाना शेक पितो त्याच्यात ते गोड असतं त्याच्यामुळे थोडीशी रिफ्रेशमेंट येते पण आज तेही नाही भेटलं तर मग आता आपण काय करा आज लस्सी पिली म्हणजे थोडंसं गोड काहीतरी सकाळी खालं ना तर रिफ्रेशमेंट येते ऑलराइट गाइस तर आज आपल्याला मारायचं आहे ट्रायसेप अँड चेस्ट ठीक आहे चेस्ट मारायचे अँड ट्रायसेप ठीक आहे ट्रायसेप जिम मध्ये गाणे जरा जास्तच लावड आहेत काय माहिती एखादं अतरंगी माणसं आलीच वाटतं आज म्हणजे मुडी चला बघूया जिम मध्ये आज गर्दीत आहे मी अशा चुकीचा टाइमला आल्याचं वाटतं मला 10:30 आलोय ना तर गर्दी असण्याचा विषय आहे चला आपला वर्कआउट करायचा आणि निकाल तर काय जिमला तर जाऊन आलोय पप्पाला पुस्तक पण मी आता चालत जातो मला सॉरी वेल का जिमला जाऊन आलोय आता लाईट आली का नाही गेली गेली का किती वेळ होती आली नशीब लाईट आली असेल तर मला जर अंडे वगैरे बॉईल करून खायचे आहेत आता सकाळी पण काही खाल्लं नाही डाएटचा विषय आहे खायला लागेल नाही का तर नाही तेवढा वर्कआउट करून फायदा नाही बघा लाईट आली असेल तर अंडे बॉईल करून खाईन आणि 1 वाजता जायचं मेडिकल अरे पोसाव मी ना 2 दिवसापासून साबण आणायचा विसरतोय म्हणजे 2 दिवस झाला आंघोळीचा साबण संपलाय माझा तर रोज विसरतो तर म्हणजे होता जरा तो यूज केला आज तर सगळाच संपला तर आता जातो साबण आणायला आणि अंडे वगैरे बॉईल करत ठेवलेले आहेत ती नाही दाखवणार मी अंडी वगैरे कुठे बॉईल करत ठेवले ती कारण हॉस्टेल आहे ना हॉस्टेलमधलं असं काय दाखवायला भीती वाटते मला माझ्या व्हिडिओमध्ये बाकी लंका नको लागायला बरोबर होता चला निघूया आणि बरं साबण काही साबण आणायला जाणार होतो पण तेवढं विचार केला की थोड्या वेळानंतर आंघोळ करणार आहे ना तर म्हटलं अंडे वगैरे गरम करतो तोपर्यंत शेक वगैरे पितो इथं मस्तपैकी आणि नंतर जातो आंघोळ करायला म्हणजे साबण आणायला साबण आणल्यावर मग आंघोळ करेन आणि मग मेडिकलला बघूया आज काय काम आहे ते तर चलो गाईज फायनली रेडी झालोय मी आता ऑलमोस्ट थोडेसे केस बिस विंचरायचे आहेत मला आणि त्याच्यानंतर आपण निघूया लगेच मेडिकलला कारण आताच फोन आला होता की मेडिकलला यावं लागेल असं तर 1 वाजता टाइम दिला 1 वाजलेला आहे आणि आता मेडिकलला निघावं लागेल थोडंसे तेल बिल लावायचं आहे मला पण इथे बाटलीमध्ये तेलच नाही आहे घड्याळ लावतो घड्याळ इथेच आहे परत मला संध्याकाळी थोडंसं येऊन झोपावं लागेल असं वाटतंय मला मध्ये 1 तासाचा ब्रेक घेणार येऊन झोपेन मस्तपैकी जरा विचारतो केस चलो निकलते हैं सब रेडी हो चुका है काम 25 तर चला गाईज निघूया हेल्मेट बघा इथे गाडी आहे हेल्मेट इकडे लावलंय मी तर आता हेल्मेट घेतो आणि निकलते हैं गाडी पे एक दिवस ना स्पेशल मोटो ब्लॉग बनवायचा आहे मला तर त्यासाठी देखते हैं उद्या किंवा उद्या बनवू शकतो मी उद्या शनिवार आहे ना बघू उद्या जर वाटलं तर मोटो ब्लॉग बनवायचा का कमेंटमध्ये सांगा मला तर गाईज फायनली मेडिकलला पोहोचलोय मी आणि 1 मिनिट इथे पोहोचल्यावर हे बघा हे जे सामान दिसते ना हे सगळं ओटीचं सामान आहे ते हे एवढं सगळं लागतं ऑपरेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात अजून ह्या खालच्या बॉक्समध्ये पण आहेत तर जर मोठं ऑपरेशन असलं तर मग अशा मेडिसिन लागतात आणि सगळं आता ठेवले काढून इथे बिल आहेत ती सेव्ह करायची आहेत आपल्याला आणि मोस्ट ऑफ काम आपल्या कम्प्युटरवर असतं अंधारसारखं काय वाटतं मला एखादं लाईट बंद आहे का लेट्स आता जरा उज्जवल झाला चला आता कामाला सुरुवात करते हैं देखते हैं क्या क्या काम है तर काही झालंय आपलं फार्मसीचं काम आणि आता झालाय तो ब्रेक आणि आता इथून जाणार आपण दुसऱ्या मेडिकलला जसे की जे रेग्युलर बघतात त्यांना शेड्यूल बऱ्यापैकी थोडंफार पार्ट झालेलं असेल तर आता त्या मेडिकलला जायला आपण संध्याकाळी जाणार तर त्याच्यामध्ये थोडासा रेस्ट टाइम भेटेल आपल्याला कारण आपण लवकर ड्युटीला आलेलो म्हणून तर रेस्ट टाईमसाठी आपण मेडिकलमध्ये नाही जाणार डायरेक्ट आता हॉस्टेलला जाणार तिथे थोडासा रेस्ट करेन नंतर मग येईन आणि हा सकाळची एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहिली तर काही मी सकाळी जिममध्ये गेलेलो तर जिममध्ये गेलो तर मी कसं डायरेक्ट ते हाफ टी शर्ट असताना त्याच्यात जिम करतो तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तर कळालं असेल
तर मग तिथे जरा बॉडी पंप होते आपली नाही का. तर पंप होते बॉडी. तर तो जिम ट्रेनर होता ना तो बाकीचे जे होते त्यांना दाखवता बघ असे कट्स पडले बाहेर ते मला बोलता ॲप दाखव तुझे. ॲप दाखवलं त्या ॲप तर आपले बऱ्यापैकी दिसतात. तर जिम ट्रेनर त्यांना दाखवतो बाकीचे मला बघत होते आणि मला जरा आनंद झाला त्या गोष्टीचा. म्हणजे आपण काहीतरी करतोय ते इफेक्ट दिसतोय. तर अशा गोष्टी आहेत. तर मला अजून जरा कॉन्फिडन्स आला जिम करायला आणि वर्कआउट करायला पुढे अजून अशा गोष्टींमुळे कॉन्फिडन्स बूस्ट होतं. तर आपल्याला वर्कआउट करायला अजून जास्त मोटिवेशन मिळतं. छोट्या छोट्या गोष्टी फार मॅटर करतात आपल्यामध्ये आपल्या लाईफमध्ये. तर अशी गोष्ट आहे. आता जेवण घेऊया. आज व्हेज खाणार आपण. जेवणामध्ये काय आहे बघूया. ऑल राईट काही जेवण घेतलं आपण आणि इथे बघा जेव्हापासून आरसा लावलाय ना गाडीला तर मला असं जेवण टाकताच नाही. आता घेऊ कसं कळलं ना मला. डायरेक्ट बॅगेत टाकतो जाऊ दे. काही आता मेडिकलच्या ज्या मॅडम आहेत आमच्या ज्या मासिक आहेत त्यांना पण खायचं आहे चायनीज. तर बघा इथलं त्यांनी सांगितलं चायनीज इथं सांगितलेलं पण हे बंद आहे. तर आता त्यांना 2 फोन केले उचलत नाही. तर मी आता इथलं घेऊन जातो कारण मला ऑलरेडी लेट होते. मला जाऊन जेवायचं आहे आणि परत झोपायचं आहे थोडा वेळ. तर एवढा वेळ थांबायला मला टाइम नाही. तर मी आता जातो. थांबा देखो अभी वेज वेज बनाना. पापा नाम क्या है तुम्हारा. प्रवीण. तू प्रॉपर कहाँ से यहाँ से हो या दार्जिलिंग से. दार्जिलिंग में भी प्रवीण नाम रहता है क्या. अच्छा मेरे को लगा हमारे यहाँ पे ही रहता है. चला गाईज आपल्याला 110 रुपयाचा हे भेटला. 110 नाही सॉरी 10 रुपयाचा काय बोलतात त्याला डिस्काउंट भेटला. आणि मॅडमसाठी हे बघा ट्रिपल राईस घेतलंय. निकलते आम्ही. एखाद हुशार हवा पहा ना. मला बसायचा कसा आता मी गाडीवर बसून कसा. याची गाडी कोणाची आहे तर ते हे हातात आहे काय रे. सही तर ठेवतो. आता हेल्मेट पहिले घालावं लागेल नंतर बसावं लागेल. इथं अडचणीच राहावं लागेल. एक ती गाडी असं आहे का मला धक्का लागेल तरी पडेल. गाय इथं बसून चहा पितो ना. हा पॉम्पम आहे पॉम्पम. ह्याचं नाव पॉम्पम. आधार कार्डवर पॉम्पम नाही. पॉम्पम क्या पी रहे हो. क्या पी रहे हो. इधर गर्मी का चाय पी रहे हो. भाई गजब इंसान होतो. तर चला काय आता झोपतो मी पण. जेवण वगैरे झालंय माझं आणि जेवणामध्ये तोंडळीची भाजी होती जी की मी नाही दाखवली कारण मोबाईल लावलेला होता चार्जिंग आहे. ठीक आहे तर त्याच्यामुळे नाही दाखवली. तर आता झोपतो आणि मी झोपण्यासाठी एक विशेष वस्तू मागवलेली आहे. तासभराची का होईना पण झोप घ्यायची आहे मला. ठीक आहे तर आता विशेष वस्तू दाखवतो तुम्हाला काय आहे ती. हे बघा ये देखो ये क्या आहे. आता ह्याला कशासाठी मागवलं माहिती का. एक मिनटं. तर हे बघा ह्याच्यासाठी मागवलं मी कारण हे जेव्हा मी झोपतो ना तेव्हा मला डोळ्यावरती उजेड येतो. तर डोळ्यावरती उजेडतो ना तर मग डोळ्यावरती मला उजेडाला का झोप नाही लागत. तर दुपारचे वगैरे मला तासभराचे वगैरे झोप घ्यायचीच नाही पॉवर नॅप. तर पॉवर नॅप घेण्यासाठी मग मी ह्याचा यूज करतो. तर हे जास्त ना 180 रुपयाला मागवलेलं. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा मागू शकता. चांगला आहे. तर आता ह्याला असं लावतो आणि मस्तपैकी झोपतो आणि उठल्यावर तुम्हाला भेटतो. चला बाय बाय गुड नाईट. तर गाईज मस्त पॉवर नॅप घेऊन आताच उठलोय मी आणि आता लगेच फ्रेश होऊन निघूया मेडिकलला. एवढी झोप लागते अजून चला फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला भेटतो. गाईज मी जायला तर निघालोय. थोडा फ्रेश पण झालोय पण अजून थोडा एवढा फ्रेश वाटत नाही जेवढा सकाळी होतो. अजून झोपून उठलोय ना तर थोड्या वेळात जाता जाता फ्रेश वाटेल मला. गाडी मी इथंच लावलेली आहे. अरे ह्याला कॅमेराला काय झालं. तर हे बघा गाडी इथंच लावलेली आहे. कॅमेरा काय माहिती कॅमेराला काय झालं. निघूया आता. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बोरिंग झालं असेल कदाचित कारण आज जास्त काही मी दाखवलं नाही आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 11. तर व्हिडिओ थोडासा आजचा काय इंटरेस्टिंग झाला नाही. कॅमेरा पुसायला मी सारखं विसरतो. तर कॅमेरा पुसलेला आहे आणि जे पण नवीन ब्लॉगिंग स्टार्ट करतात त्यांना सांगतो की कधी कॅमेरा पहिले पुसायचा कारण कॅमेरा आपली क्वालिटी चांगली इम्प्रूव्ह करू शकतो जर तुम्ही पुसलात तर. तर आता विषय असा आहे की मला काढायचं आहे ऑपरेशनसाठी सामान. तर ऑपरेशनचं सामान कसं काढायचं आणि किती निघतंय ते तुम्हाला मी दाखवतो आणि नंतर व्लॉग एंड करतो. आजच्या दिवसाचा व्लॉग इथे लवकर समाप्त होणार आहे थोड्याच वेळात. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. मागच्या व्हिडिओ बघितलं असेल तर जाऊन बघा. आणि हां उद्या एक चुम्मा ब्लॉग पडणार आहे त्यासाठी रेडी राहा. ठीक आहे बाय बाय. ऑल राईट गाईज ऑपरेशनचे सामान काढून रेडी झालेलं आहे आणि बघू शकता हे सगळं सामान जे आहे ऑपरेशनसाठी लागतं. ह्याच्यामध्ये अजून 2 स्विचर ऍड करायचे आहेत आणि आपण कम्प्लीट करूया. आणि हे आहे आपलं दुसरं मेडिकल जिथे मी येतो रेग्युलर. आपण इथे परमनंट बेसिसवरती इथे आहेत. म्हणजे परमनंट म्हणजे फुल टाइम जास्त करून. तिकडे कसं ज्यावेळेस सुट्टी वगैरे कोणी असलं सुट्टीवरती तर त्यांच्यासाठी मग त्यांची ड्युटी ऍडजस्ट करायला जावं लागतं तिकडे. तर आता हे सगळं सामान आहे ते हे मी लिहितो नोटबुकमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये देऊन टाकतो. आणि इकडे साईडला आपलं हॉस्पिटल आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो. आणि समोर आपली गाडी लावलेली आहे बघू शकता. बघा गाडी देखो गाडी
पेशंट आले ना का माझ्याच इथे चॅनल लिहिलेला आहे गाडीवरती, सर्च करतात आणि बघून आणि जातात. सबस्क्राईब करणारे करतात, बाकीचे तुमच्यासारखे नुसते आळशी सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर हा आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्या सकाळी. येतो. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.